वाटण्याला वाव आहे. मात्र या हत्या प्रकरणातला जो मुख्य सूत्र आहे शिवकुमार, त्यानं पोलिसांकडे माहिती दिलेली आहे की बाबा सिद्दीकी यांचे संबंध जे आहेत ते दाऊद इब्राहिमशी होते आणि 1993च्या बॉम्बस्फोटामध्ये त्यांचा संबंध होता. या संशयावरून आम्ही त्याची हत्या केली. तुम्ही म्हणताय की मोहित कुंभलेंचं नाव घेणं ही महायुतीची कुरबुर आहे, मात्र दुसरीकडे मुख्य सूत्र असं म्हणतंय की त्यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध होते म्हणून आम्ही गोळ्या घातल्या. दोन परस्पर आहेत. नाही, पण समजा दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत असं जरी म्हटलं तरी काय फरक पडला? अहो, दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत असे आरोप करणारे देवेंद्रजी, ज्या नवाब मलिकांवर आरोप केले होते त्या मलिक साहेबांना आता त्यांनी स्वीकार केलंच का आहे की आता सगळेजण सत्तेत एकत्र आहेतच की. त्यामुळे विरोधी बाकावर असताना बोलण्याची भाषा आणि सत्तेत असण्याची भाषा, या भाषेमध्ये प्रचंड फरक पडतोय. मला असं वाटतंय आता त्यांना काहीच त्यांच्याकडे शुचित्वाची कुठलीच गोष्ट राहिलेली नाही. स्पृश्य अस्पृश्य हा भेद त्यांचा गळून पडलेला आहे. त्यांच्यासाठी आता फक्त आणि फक्त सत्ता आणि सत्ता साधन एवढं एकच शुचित्वाचा मार्ग त्यांना दिसतो. त्यांना आता याच्याशी काही देणं घेणं नाही की कोण दाऊदच्या जवळचा, कोण दाऊद पासून लांबचा, कोण देशाचा दुश्मन आहे, कोण देशाचा जवळचा आहे. या गोष्टींवर बोलण्यामध्ये मला नाही वाटत की देवेंद्रजींना फार रस आहे. देवेंद्रजींना आत्ता जर मी चुकत नसेल तर, आणि जे चित्र दिसतंय त्याच्यानुसार, देवेंद्रजींच्या आता 2-3 टर्म मुख्यमंत्री पदाच्या भोगून झालेल्या आहेत. उद्या भविष्यात देवेंद्रजींनी नरेंद्र मोदींना शह दिला आणि पंतप्रधान पदाचे दावेदार ते व्हायला लागले तर फार आश्चर्य वाटायला नको. कारण ज्या पद्धतीचं राजकारण दिसतंय हे मी फार जबाबदारीनं बोलतेय. राज्यातलं सरकार अस्थिर होईल की नाही मला माहित नाही, पण केंद्रातलं सरकार अस्थिर होण्याची चिन्ह प्रचंड दिसत आहेत. अमित शाह यांची एक वेगळी लाईन आणि नरेंद्र मोदी यांची एक वेगळी लाईन, असा क्लिअर कट फ्रिक्शन दिसत आहे. या फ्रिक्शन मध्ये पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून निश्चितपणे देवेंद्रजी भविष्यात अमित शहाच काय नरेंद्र मोदींना सुद्धा आव्हान देऊ शकतात. कदाचित हेच कारण आहे म्हणून कदाचित आपल्याला, मी आत्ता हे फार बोलतेय त्यामुळे आपल्याला असं वाटेल की हे होऊ शकतं का, पण मी आपल्याला बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगायचा हे प्रयत्न करते की बिहारच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चिराग पासवानला पुढे आणण्याची कल्पना अमित शहा यांच्या डोक्यात आहे. आणि अमित शहा यांनी जर ती कल्पना पुढे आणली तर निश्चितपणे नितीश कुमार केंद्रातला पाठिंबा काढून घेणार आणि नितीश कुमारांनी केंद्रातला पाठिंबा काढून घ्यावा ही तो अमित शहांची इच्छा. कारण आता केंद्रातलं सरकार हे अमित शहा यांना स्वतःला अस्थिर करायचं आहे, हे कृपया आपण समजून घ्या. त्यामुळे मला या सगळ्या ह्याच्यात काहीच वाटत नाही. आणि देवेंद्रजी त्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे शिक्यावर लोणी आहे आणि त्या लोण्याकडे लक्ष लावून राहिलेला एक जाऊ द्या, तर त्या सगळ्यांमध्ये ते जास्त बिझी आहेत. त्यांना इकडे राज्यात काय चाललंय, राज्यातला माणूस जगतोय की मरतोय, इव्हन पालकमंत्र्यांना पण काहीच वाटत नाही. नरहरी झिरवळ जेव्हा म्हणतात ना की मला एका गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री केलंय, काय बिघडलं? गरीब जिल्हा प्रगतीपथावर आणून दाखवा, आव्हान आहे तुमच्यासाठी, सुवर्ण संधी आहे, घ्या ती सुवर्ण संधी. पण तुम्ही गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री गरीब माणसाला केलं याचा अर्थ तुम्हाला मालदार जिल्हा पाहिजे माल कमावण्यासाठी, तुम्हाला गरीब जिल्हा विकास करण्यासाठी नको आहे. ही सगळी माणसं यांना जनतेशी काही पडलेलं नाही. मी पुन्हा एकदा ऐका ना, मी TV9 आणि सगळ्याच म्हणजे अगदी इथे जी 24 तास लोकशाही सगळे साव ABP सगळे आहेत, सगळ्या चॅनलच्या समोर अत्यंत जबाबदारीने हे सांगते. आणि हे मी कुठल्याही पक्षाची पदाधिकारी या भावनेतून सांगण्यापेक्षा मला जे काही राजकारण दिसतंय त्याची विश्लेषक अभ्यासक म्हणून सांगते की होय केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न अमित शहाकडूनच येणाऱ्या काळात होणार आहे. कारण नरेंद्र मोदी यांची एकाधिकारशाही जी आहे ती अमित शहांना सुद्धा मानवणारी नाही. अमित शहा गरज नसताना इथे येऊन महाराष्ट्रात येऊन जी वक्तव्य करतात, खरं तर अमित शहा यांनी नरेंद्र मोदी काय काम करणार आहेत यावरती बोलणं जास्त अपेक्षित होतं. परंतु त्यांचा ज्या पद्धतीचा वावर सध्या महाराष्ट्र कुंभमेळा किंवा सर्वत्र दिसतोय, त्यांचा ज्या पद्धतीचा वावर बिहार चिराग पासवान याला पुढे आणण्यासाठी दिसतोय, गरज नसताना नितीश कुमारांना दुखावण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत, हे सगळं बघता हे म्हणण्याला प्रचंड स्कोप आहे की होय केंद्रातलं सरकार अमित शहा यांनाच अस्थिर करायचं आहे. आणि भविष्यात
मोदींना बाजूला करून शहांनी प्रयत्न केले तर वावगं वाटायला नको, परंतु दोघाचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं म्हणत शहा आणि मोदींच्या भांडणात ही पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्याला मिळेल का यासाठी सुद्धा देवेंद्रजी बकध्यान करत आहेत. सरकार जर असतील झालं तर मग इंडिया अलायन्सकडे 234 खासदारांचं संख्याबळ आहे, म्हणजे तुमचे नेते सत्तेमध्ये येणार. अहो मी तेच सांगायचा प्रयत्न करते साहेब की हे सरकार स्वतःला मोदीजींना खाली उतरवणे ही अमित शहा यांची महत्वाकांक्षा आहे आणि हे सगळं क्षेत्र काही परमार्थाचं नाही, हे राजकारणाचं क्षेत्र आहे. काय म्हणताय? नाही, आमच्यासाठी चांगलं आहे की नाही ते आम्ही तेव्हा ठरवू ना. याचा अर्थ आम्ही काही भाजपची मदत घेणार आहोत का किंवा भाजपला लगेचच इंडिया अलायन्स मध्ये भाजप असणार आहे का, ह्या असल्या काही कपोल कल्पित आणि इतक्या बालिश आणि शेतचिल्ली टाईप काही बाता मी मारणार नाही. पण हे नक्की मी सांगते आपल्याला की मोदींना अस्थिर करण्यासाठी अत्यंत डेस्परेटली अमित शहा प्रयत्न करतायत. जेवढी मला दिल्ली आणि दिल्लीतल्या पत्रकारांशी बोलताना ज्या काही गोष्टी लक्षात येतात किंवा दिल्लीतल्या अनेक ज्या चर्चा कानावर येतात त्यानुसार हे पक्क आहे की अमित शहांना मोदींना खाली ओढायचे आहे. त्या कार्यक्रमाचा निरोप मिळालेला असतो त्याच्यानुसार ते येतात. आता समजा एसटी भाडेवाढचं आंदोलन आहे, एसटी भाडेवाढचं आंदोलन हे इथले सगळे आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते आंदोलन घेतात. त्याच्यावर बोलायचंय तर त्यावेळेला स्पोकपर्सन म्हणून मी बोलेल. त्यावर ज्या वेळेला एक स्टेटची भूमिका मांडायची आहे त्यावेळेला ती किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडायची तेव्हा राऊत साहेब बोलतील. सगळ्यात महत्वाचं की नाराजीचं कारण काय आहे, सुप्रिया यांच्यावरची नाराजी काय आहे, त्याचं कारण काय कारण सांगितलं ते. सुप्रियाताईंवरची नाराजी म्हणजे काय लगेचच हातात ढाली तलवारी घेऊन नाही, त्याची पुन्हा वेगळी अजून अंडरलाईन करून पुन्हा सगळ्यात मोठी ब्रेकिंग असं काही करण्याचं काही कारण नाही. सुप्रियाताईंवरची नाराजी म्हणजे अतिशय हक्काची माणसं आपल्याच माणसावर माणसं रागावतात. सुप्रियाताई आमच्या आहेत, हक्काच्या आहेत आणि त्यामुळे आमच्या ताईंसाठी जर आम्ही कष्ट घेतलेले असतील तर आमच्या ताईंनी आमचं सुद्धा म्हणणं ऐकलं पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. बस तीच भूमिका त्यांनी मांडली आणि राऊत साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळात सुप्रियाताईंची, राऊत साहेबांची आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक होईल. इतकंच. असं म्हणाले की उद्धव ठाकरेंनी एमआयएम पक्षाचं संविधान स्वीकारलंय आणि मुंबई महापालिकेसाठी ते आमच्याशी चुकीची करून पाहत आहेत आणि काहीतरी पदरात पाडून घ्यायचं त्यांना दिसतंय. बावनकुळेंचा प्रॉब्लेम असा आहे की ते बिचारे, खरंच मला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आणि खूप सहानुभूती आहे. एक ओबीसी नेता धडपडतो असं सुद्धा मला सातत्याने वाटतं. पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते अत्यंत चुकीच्या माणसासाठी स्तुतीपाठकाचं काम करत आहेत. कारण देवेंद्रजींच्यासाठी कितीही त्यांनी स्तुतीपाठक म्हणून काम केलं तरी सुद्धा ज्या पद्धतीने चंद्रकांत दादा साईडलाईन झाले किंवा सुधीर मुनगंटीवारला साईडलाईन झाले, तावडे साईडलाईन झाले, अगदी त्याच पद्धतीने देवेंद्रजी बावनकुळेंना सुद्धा वापरून फेकून देणार आहेत. त्यामुळे बावनकुळेजी असलेले संबंध दुखावू नका, भानावर या. अशा स्तुती पाठकगिरीने काहीही तुम्हाला मिळणार नाही. बीड प्रकरणात अनेक पुरावे समोर आले त्यानंतर काही कारवाई झाली नाही, मात्र आता बनावट अटक सुद्धा केली जाते असा आरोप रसेंनी केलाय त्या प्रकरणामध्ये. मी कालही म्हटलं माध्यमांना आणि पुन्हा एकदा सांगते, खूप लोकांना, बरं झाला हा प्रश्न काढला, ते खूप लोकांना असं वाटतंय की सुषमाताई तुम्ही फार काही व्यक्त होताना दिसत नाहीये. मुळात मी याच्यावर खूप वेळा व्यक्त झालीये. पुन्हा एकदा सांगते की आपण जे काही पुराव्यांची भाषा करत आहात, पुरावे नेत्यांना देण्यापेक्षा पुरावे आपण ॲफिडेव्हिशन द्यावं लागतं. त्या पुराव्यांचं ॲफिडेव्हिशन ऑनरेबल कोर्टला द्या. ते ॲफिडेव्हिशन तुम्ही ऑनरेबल तपास अधिकाऱ्यांना द्या, ऑनरेबल चीफ मिनिस्टरला द्या, पण ते ॲफिडेव्हिशन द्या. ते ॲफिडेव्हिशन दिल्यानंतर म्हणजे काय होईल माहितीये का, की आम्ही पुरावे दिलेत, आम्ही शपथपत्र दाखल केले आणि तरी सुद्धा कारवाई होत नसेल तर देवेंद्रजी उघडे पडतील आणि हे लक्षात येईल की देवेंद्रजींची इच्छाशक्ती नाहीये. देवेंद्रजींना फक्त आणि फक्त मराठा ओबीसी तणाव फक्त करायचा आहे आणि देवेंद्रजींना एक भाजपमधून कुणीतरी मराठा नेतृत्व प्रस्थापित करायचंय, त्यासाठी खेळ चाललाय असं चित्र येईल. परंतु जर खरंच त्यांची इच्छाशक्ती असेल आणि पुरावे तिथे दिलेले असतील तर ते ऍक्शन घेतील. दोन्हीपैकी काहीतरी घडत असेल ना, एक तर पुरावे तरीच गेलेले नसतील किंवा पुरावे जाऊनही पोचूनही देवेंद्रजी जाणीवपूर्वक कानाडोळा करतात. दोनही परिस्थितीमध्ये अडचण होतीये ती प्रश्न विचारणारे भाजपचे आमदार आणि प्रश्नांची उत्तर द्यायची बांधिलकी असणारे देवेंद्रजी
या दोघांकडेच ती उत्तरं आहेत. पण एकीकडे अटक होते, कारवाई होत नाही, कारण 1 ते 1.5 महिन्यापासून हे प्रकरण सुरू आहे. सगळे पुरावे दिले जातात, धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जातो, त्यावर कुठले नाही, त्यांच्यावर शिक्षा होत नाही. दादा, मी आता पण आपल्याला म्हटलं की कुणालाही जाऊन भेटून उपयोग होत नाही. तुमच्याकडे पुरावे असतील तर त्याचं अफिडेव्हिशन द्यावं लागतं. हे मी कायद्याची छोटीशी विद्यार्थिनी म्हणून सांगते की तुमच्याकडे पुरावे आहेत ना. धस साहेबांकडे खूप पुरावे आहेत. धस साहेबांनी त्याचं शपथपत्र दाखल केलं पाहिजे. ते शपथपत्र दाखल, एकदा शपथपत्र दाखल झालं की मग आपण देवेंद्रजींना विचारू शकतो की शपथपत्र दाखल असूनही तुम्ही का निर्णय घेत नाही. हा एक मुद्दा आहे आणि त्यामुळे ते होत नाही. दुसरी गोष्ट अशी की आपण जे म्हणताय की बनावट अटक किंवा काय, मी पुन्हा पुन्हा सांगते, जर खरंच परळी प्रकरणात, मस्साजोगच्या प्रकरणात न्याय पाहिजे असेल, जरीन पट्टेदार याची कस्टडियल डेथ कशी झाली, महादेव मुंडेचा खून कसा झाला, सौरभ भोंडवेच्या मृत्यूची संशयाची सुई कुणाकडे जाते, त्याच्या आधी मेलेला नगरसेवक पांडू गायकवाडचं काय झालं, सुरेश धसने नाव घेतलेलं 1999 साली जळून मेलेली सुचिता कळसे आणि त्यानंतर आत्महत्या केलेले तिचे वडील किंवा वेड लागलेली तिची आई, किंवा त्याच्यानंतर अनेक वैद्यनाथ कॉलेजच्या मागे सापडलेला खून करून टाकलेला मृतदेह, अशा अनेक असंख्य स्टोऱ्या तिथे सापडतील. पण या असंख्य स्टोऱ्या जर बघितल्या तर त्या स्टोऱ्यांमध्ये का बरं अजूनही सोक्षमोक्ष लागत नाही? त्याचं एकमात्र कारण खाकी वर्दीत असणारे राज्यकर्त्यांनी पोचलेले जे माणसं आहेत त्या माणसांचा नाकर्तेपणा आहे. मी पुन्हा पुन्हा हे नाव रेकॉर्डवर आणायचा प्रयत्न करते. सर्व चॅनलच्या माध्यमातून पुन्हा हे नाव रेकॉर्डवर यावं अशी इच्छा आहे, ज्या नावाकडे सगळ्या माध्यमांचं दुर्लक्ष होतंय. आपण बल्लाळ यांचं नाव घेतलं, आपण भास्कर केंद्रे यांचं नाव घेतलं, काल कुणीतरी 25-26 ची यादी वगैरे काहीतरी टाकली, पण त्या यादीतली काही नावं नक्कीच निष्पाप आहेत असं मला परळीची राहणारी म्हणून वाटतंय. कारण मी असंख्य म्हणजे खूप वेळा तिकडे राहिलेली आहे आणि मला माहिती आहे की तिकडे नेमकं काय घडतंय. पण यामधलं एक महत्वाचं नाव जे विसरलं जाते ते नाव आहे PI हेमंत कदम. हेमंत कदम यांची किमान 2 ते 3 वेळा आतापर्यंत इन्क्वायरी लागलेली, थांबली. ती कुणी थांबवली याची चौकशी झाली पाहिजे. जरीन पट्टेदारची कस्टडियल डेथ झाली तेव्हा हेमंत कदमच होते. मुक्ताराम गवळीला मारहाण झाली तेव्हा हेमंत कदमच होते. त्याचा व्हिडिओ पण ट्विट झाला होता, PI पोलीस स्टेशन मध्ये मारतोय. तो मारणारा जो PI आहे तो हेमंत कदम आहे. टाइम्स नाऊची महिला पत्रकार सुकेशनी नाईकवाडे हिने बातमी केली म्हणून तिला परत मारहाण आणि तिच्यावर खोटी केस टाकली, तो पण हेमंत कदमच आहे. हेमंत कदमने आतापर्यंत असंख्य लोकांवर, भैया धर्माधिकारी म्हणून तिथे एक नगराध्यक्ष आहे जे बोलणार नाहीत, असंख्य लोक आहेत जे दबावापोटी अजिबात बोलणार नाहीत. भैया धर्माधिकारींवरती खोटी केस पडली पण ते शांत आहेत. कोणी टाकली? हेमंत कदम. नगराळे साहेब पोलीस महासंचालक असताना DYSP अनुराधा उदमले यांच्याकरवी जी विशेष चौकशी हेमंत कदमची लावलेली होती ती चौकशी आणि त्यानंतर हेमंत कदमची तातडीने झालेली बदली, पुन्हा हेमंत कदमला आणलं जातं आणि नंतर आंधळे बबन गीते हे सगळं प्रकरण घडतं. त्या पोलीस अधिकारी हेमंत कदमला अजूनही वाचवलं जाते आणि त्याचं नाव कुठूनही कुणाकडूनही रेकॉर्डवर येत नाही. मी परळीतली रहिवाशी आहे, मी परळीतली राहणारी आहे आणि माध्यमांच्या समोर हे स्पष्ट केलं पाहिजे. जर आपल्याला आठवत असेल तर सुप्रियाताईंचा उमेदवारी अर्ज भरताना माझं भाषण चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष महबूब शेख खालून म्हणत होते की ताई नाव घ्या, नाव घ्या, कोण आहे, कोण आहे. तर माझ्यावर खोटी 307 ची केस टाकणारा अधिकारी कोण? तर तो हेमंत कदम. त्या हेमंत कदमला ही बुद्धी कुणी दिली खोटी केस टाकायची? अर्थात त्याच्यात नंतर निष्पन्न झालं नाही, कारण मी आयुष्यभर कायद्याने राहिलेली. परंतु या हेमंत कदमचं अजूनही माध्यमांमध्ये नाव येत नाही. मला वाटतं की इतकं पुरेसं आहे. ताई, तुम्ही आणि संजय राऊत रोज एवढं सरकार आपण तुम्ही बाहेर काढताय सरकार. आता स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे, काळजी करू नका, ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर लागतील त्या. सेनाही टिकून राहील का आणि सेनेमध्ये इन्कमिंग होईल का? आणखीन जे कार्यकर्ते त्यांची गळती लागेल?
फार चांगल्या ओळी आहेत की कुणी आले आणि गेले त्याहूनही जग ओस पडत नाही, जग थांबत नाही, काळाचा महिमा अगाध असतो. इवन सुषमा अंधारेने पण या भ्रमात राहायची गरज नाही की मी नसेल तर काय होईल, अजिबात नाही. प्रत्येकाची जागा भरून निघत असते. अहंकार कुणीही एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो. पक्षातही लोक येतात जातात. पवार साहेबांच्या पक्षातून जेव्हा राणा जगजित सिंग वगैरे गेलेले होते त्यावेळेला खूप लोक म्हणत होते साहेब तुमच्या जवळचे तुमच्या नात्यातले लोक गेले, कसं बघताय तुम्ही? काही फरक पडत नाही. तरीही सत्तेत नंतर ते बसले होते, पण मला त्याचं काही फार फिकीर वाटत नाही. ओके. ते दुरुस्त होत नाहीये. खर तर एखाद्या नेत्याकडनं 13 खासदार आणि 50 आमदार निघून जातात तरी त्यांना जाग येत नाही आणि त्यांचं नेतृत्व कुणीच मान्य करायला तयार नाही, म्हणून खासदार आमदार निवडून गेले. खासदार आमदाराशी कुठलाही संपर्क त्यांच्या जीवनात त्यांचा नव्हता, म्हणून एकनाथ शिंदेशी लोक गेले आणि त्यांचे लोक त्यांच्यातून निघून गेल्यावर भाजपाला दोष देऊन ते माननीय अमितभाई, मोदीजी आणि भारतीय जनता पार्टीवर ते नेहमी टीका करतात. आत्मपरीक्षण केलं पाहिजे की आपण कुठे चुकलो आहोत. जर त्यांनी आमदार खासदारांना योग्य वागणूक दिली असती तर ही परिस्थिती महाराष्ट्रात नसती. राहिला प्रश्न 2019चा, गद्दारी केलीच ना, गद्दारी झालीच त्यांच्याकडनं. त्यांनी सरळ सरळ भारतीय जनता पार्टीसोबत निवडून आले आणि या महाराष्ट्राला गद्दारीचं जे गालबोट लागलं ते उद्धव ठाकरेंनी लावलंय. त्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केली गद्दारीची. त्यांनी जर तेव्हाच भाजपाची गद्दारी केली नसती तर या महाराष्ट्राचं वेगळं चित्र असतं. आणि त्यामुळं खरं तर आता आपला दोष लोकांवर देणे आणि असे भाषण करत राहणे, मीडियाचा वेळ आणि महाराष्ट्राचा वेळ घेणे, त्यापेक्षा एक चांगला विरोधी पक्ष म्हणून काम करता आलं असतं, करता येईल. उद्धव ठाकरे निराश आहेत आणि हे असं बोलणं हे वेडेपणाचं लक्षण आहे आणि बिंडोकपणा आहे, अजूनही सुधरत नाही आहे. मला वाटतं अमित भाईवर टीका करून किंवा देवेंद्रजीवर टीका करून किंवा आमच्या पक्षावर टीका करून काही साध्य होणार नाहीये. जी आज परिस्थिती आहे त्यापेक्षाही वाईट परिस्थिती होईल आणि आमच्याजवळ अजून त्या ठिकाणी जनमत वाढेल आणि उद्धव ठाकरेंचं जनमत हे रोज कमी होईल. या पद्धतीचं वागणं उद्धव ठाकरेंचं आणि कुठल्या घटनेला, ज्या घटनेला तेच जबाबदार आहे त्या घटनेला धरून बोलणे, महाराष्ट्राची जनता आता कंटाळली आहे. महाराष्ट्राची जनता उद्धव ठाकरेंच्या बोलण्याला कंटाळली आहे. आता महाराष्ट्राच्या जनतेला विकासाकडे नेण्याचं राज्य आहे आणि माननीय आमचे मोदीजी आणि आमचे देवेंद्रजी डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता काम करणार आहे. उद्धव ठाकरेंनी अजूनही त्या मानसिकतेतून बाहेर निघावं, बिंडोकपणातून बाहेर निघावं आणि महाराष्ट्राच्या विकासाकरता 4 गोष्टी चांगल्या कराव्या, जेणेकरून काहीतरी पक्षाला पाठबळ मिळेल, काहीतरी बाबी मिळेल. आदित्य ठाकरे यांनी टीका केलेली आहे की ज्यांचे कार्यालय महाराष्ट्रात आहे तिथे दावोस मध्ये जाऊन करार करण्याची काय गरज? ज्या कंपन्यांशी करार केला ते महाराष्ट्रात कार्यालय. असं आहे की इंटरनॅशनल कॉन्फरन्स आहे, त्या कॉन्फरन्समध्ये देशाचे विदेशाचे सर्वच लोक, सर्वच बिझनेसमॅन त्या ठिकाणी येतात. मग देशातला करार राहो की विदेशातला करार राहो, तो त्या ठिकाणी एकाच प्लॅटफॉर्म होत असतो, एकाच ठिकाणी होत असतात. त्यामुळे उद्धव ठाकरे बालिश आहेत, आपले आदित्य ठाकरे बालिश आहेत. त्यांना अजून सरकार पूर्ण कळलं नाहीये. ते 2 वर्ष पर्यटन मंत्री होते, ते पर्यटन करत राहिले. त्यांना अजून सरकारमधला मूळ गाभा कळला नाहीये. आणि देवेंद्रजींचं त्यांनी अभिनंदन करायला पाहिजे होतं की 17.75 लाख कोटी रुपये 17.75 लाख कोटी रुपये महाराष्ट्राच्या पुढच्या गुंतवणुकीत त्यांनी आणलेले आहे. देशभर कौतुक होत आहे, महाराष्ट्रभर कौतुक होत आहे. पण आता हे बिघडलेल्या मानसिकतेमध्ये जे कार्टे आहेत ते काही सुधारत नाहीये. मला असं वाटतं 5 लाख कोटी विदर्भात इन्व्हेस्ट होतो आहे, गडचिरोलीमध्ये 3 लाख कोटींचं इन्व्हेस्टमेंट येत आहे. विदर्भ बदलत आहे, औद्योगिक बदलणारच आहे. हा महाराष्ट्र थांबणार नाही, हा महाराष्ट्र पुढे जाणार आहे, विकसित महाराष्ट्र होणार आहे. माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये 14 ते 19 आणि आता हे दोन्ही सरकार ज्या पद्धतीने चालले, मधात एकनाथ शिंदे सरकार,
या महाराष्ट्राच्या विकासाकरता हे सरकार आहे. विदर्भाला जे आतापर्यंतचं मागासलेपण होतं ते विदर्भाचं मागासलेपण गडचिरोलीपासून बुलढाण्यापर्यंत, मग ते इरिगेशन सेक्टरचं असो, औद्योगिक सेक्टरचं असो, हे सर्व मागासलेपण दूर होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी महानगरपालिका निवडणुकीत स्वबळाचे संकेत दिलेले आहे. त्यांना ऑलरेडी शरद पवारजी यांनी काँग्रेसने सोडून दिलाय आणि त्यामुळं त्यांना आता दुसरा काही पर्याय नाही.